तर ना आमची पूजा आटोपतच आली होती. तर छोट्या सैनिकाचं मोठा सैनिक म्हणजे बहीण, मावशीची मुलगी जिनी कृष्णाची मूर्ती तयार केली होती ना, ती आली. ॲक्च्युली ती मावशीच्या गौराईची पूजा करायला आली होती, पण पूजा आटोपली होती त्यामुळे तिने नवीन वाळूची शिवलिंग तयार करून त्याचीच पूजा केली. संध्याकाळी छान सागर संगीत पद्धतीने म्हणजे आरती करून आणि सगळे पानं वगैरे वाहून जे पण नैवेद्य केलेला होता फराळाचं, त्याचा नैवेद्य दाखवून आम्ही दोघींनीसुद्धा फराळ करून घेतला. दुसऱ्या दिवशी विसर्जनाची तयारी, सगळे बाकीचे कामे आटपून नैवेद्य तयार केला, पुरी आणि करंजी आणि दिव्याचा. विसर्जनाच्या आधी आरती केली, अहोळणी नारळ फोडून दिले आणि घरीच विसर्जन करून घेतले. आणि आमचा छोटा सैनिक पण मस्त तयार झाला होता बरं का, फोटो काढण्यासाठी. तिला पण मजा येत होती. यावेळेस मी पण होती तर. आणि हळदी कुंकू वगैरे केले आणि असे फोटो सेशन केले. चला भेटूया. जय गजानन.